नमस्कार मित्रांनो, पुणे ते उज्जैन 700 किलोमीटरचा प्रवास. हा प्रवासाचा आपला पहिला दिवस. या पहिल्या दिवसामध्ये जवळपास आपलं टार्गेट असणार आहे 200 ते 250 किलोमीटर कव्हर करायचं. आपण आज पुण्याहून निघालो आहोत आणि मी विजय सरांनी आम्ही असं ठरवलं की जवळपास जेवढं अंतर कट करता येईल तेवढं कट करायचं आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये जाऊन एलोरा केव्हच्या जवळपास कुठेतरी थांबायचं. लॉजिंग घ्यायचं, काय घ्यायचं, कुठे घ्यायचं ते ऑन द स्पॉट आम्ही जाऊन ठरवत असतो. थोडंसं पेट्रोल कमी आहे माझ्या विजय सरांच्या बाईकमध्ये. थोडंसं आता पेट्रोल पंपावरती जाऊन टाक्या फुल करून आपण निघणार आहोत. सकाळचे 9 वाजलेले आहेत. थोडंसं निघायला उशीर झाला, थोडंसं घाईगडबड होती, बॅगा पॅक करायला वेळ लागला. चला, आजचा आपला प्रवास जो असणार आहे तो छत्रपती संभाजीनगर एलोरा केव्हच्या जवळपास असणार आहे. तर जो रूट असणार आहे तो रूट मी तुम्हाला सांगून घेतो. इथून चाकण ते शिक्रापूर, शिक्रापूरवरून शिरूर, देन अहमदनगर, पुढे शनी शिंगणापूर, गंगनापूर करत आपण छत्रपती संभाजीनगर, ज्याला जुन्या काळामध्ये औरंगाबाद म्हणायचं, जे औरंगजेबच्या नावाने वसवलेलं होतं. तिथंच एलोरा केव्ज आहेत, अजिंठा वेरूळ आहेत, ते आपण उद्या सकाळी बघणार आहोत. तर आज आपण तिथे जवळपास जाऊन थांबायचं आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर एलोरा केव्ज हे जे अंतर आहे ते जवळपास 260 किलोमीटरचं आहे. आता थोडंसं आपण पेट्रोल भरूया गाडीमध्ये. पेट्रोल टॉपअप करून थोडंसं सकाळी नाश्ता करू. आता गाड्यांनी पण विश्रांती घेतलेली आहे आणि आमचे सरसुद्धा आता काय करतायत, डाराडूळ झोपत आहेत. तर चला, आता भरपेट नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे एलोरा केव्हच्या दिशेने. चला, सरांचा माझा नाश्ता झाला आहे, दुपारचा ब्रेकफास्ट झाला आहे. आता आपण अहमदनगरपासून 20 किलोमीटर पुढे आहोत आणि इथून पुढे 20 किलोमीटरवरती प्रवरा आणि गोदावरी नदी यांचा एक संगम आहे आणि हा संगम जो आहे तो टोका नदीच्या गावी झाला आहे. या गावाचं नाव टोका कसं पडलं याला एक रामायणातली कथा आहे. असं म्हणतात की ज्यावेळेस त्या राक्षसाने हरणाचं रूप धारण केलं होतं त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी बाण मारला होता त्याला आणि ते बाणाचं टोक इथं पडलं होतं, म्हणून ह्याला टोका म्हणतात. आणि विशेष काही जण असं म्हणतात की गोदावरी नदी जो आहे त्याला धनुष्याचा आकार आहे आणि धनुष्याचा आकार असल्यामुळे तिला बाणगंगा पण असं म्हणतात. चला, आता विजय सरांना जरा कॉल करू. विजय सर, आवाज ऐकू येते का? हां सर, बोला की. आता पुढं थोडं जाऊन ये ना, थांबायचं डाव्या हाताला आपल्याला. का हो सर? पुढं प्रवरा आणि गोदावरी नदीचा एक संगम आहे, डाव्या हाताला आहे. तर ठीक आहे ना, जाऊया की, थांबूया की. थोडंसं कमान आहे पुढं, त्या कमानीतून लेफ्ट साईडला गेल्यानंतर थांबायचं आहे. बरं, पुढे किती मिनिटावर आहे? एक 5-10 मिनिटावरती आहे, दाखवते, बघूया. बरं, जाऊया चला की. सर, मग कसं वाटतंय? एकदम झकास, मस्त रायडिंग एक्सपिरियन्स, एक नंबर. जाऊया इथून आत ना? हा, ते काकाला विचारू, काका भाऊ काय म्हणतात. चला, काकांनी सांगितलंय सरळ जावं तिकडे. तिकडे गोदावरी प्रवरा नदीचा संगम आहे आणि तिथं एक रामेश्वर नावाचं मंदिर पण आहे. अरे वा, मस्त. अरे वा, मस्त व्ह्यू आहे. ही प्रवरा नदी आहे, प्रवरा नदीच्या वरचा ब्रिज आहे. ही प्रवरा नदी इकडून आली आहे. सिद्धेश्वर
टेम्पल रोड पण आहे. इथे विजय सर चाललेत ते तिकडे समोर उजव्या तर सिद्धेश्वर मंदिर आहे. आता आपण सिद्धेश्वर मंदिरापासून परत येतोय. डाव्या हाताला गोदावरी प्रवरा रिव्हरचा संगम आहे. हा पूर्ण संगम आहे. मस्त व्ह्यू आहे. पाणी भरपूर आहे. सर कसा वाटतं व्ह्यू? मस्त, एक नंबर. पाणी भरपूर आले बरं का, जास्त पाणी. हा ना, मस्तच आहे. आत्ता पण ह्या दिवसामध्ये पण पाणी आहे म्हटल्यानंतर मस्तच आहे. बघा ना, मस्त कसला व्ह्यू वाटतो. थांबायचं का? हां, थांबूया ना थोडा वेळ. मग पोचायचं का एलोरा केव्हजला? थांबा थोडा वेळ, जायचंच आहे, जरा एन्जॉय करा. ठीक आहे, चालतंय. चला निघूया. हां, चला चला. आता आपण पुढं जिथे संगम आहे, ज्या कमानीतून बाहेर आलो होतो त्या कमानीतून बाहेर जाऊन परत एलोरा केव्हच्या दिशेने प्रवास आपला चालू. विजय सर पुढे गेलेत. हा आहे टोका ब्रिज, गोदावरी आणि प्रवरा रिव्हरचा संगम. समोर दिसतंय ते सिद्धेश्वर मंदिर आहे. सनसेट मस्त बघायला भेटतोय आपल्याला. मस्त सर, एक नंबर. आज आपण 260 किलोमीटर कव्हर करून एलोरा केव्ज हॉटेल गरिमाच्या इथे येऊन पोहोचलेलो आहोत. नाही तर सगळे लॉक लावायला गाडी चाव्या बाहेर. आ गया. ये है हमारा होटल, ये अपना रूम, ये है बेड, ये है टीवी. टीवी चालू है. ये इधर मिरर, ये वॉशरूम, दो फैन है, 1 2, एक एसी है जो बंद है क्योंकि ठंड लग रही है. ऐसे ये हमारे गियर्स है. गियर्स उधर, ये गियर्स वो पड़े कैमरा उधर ही पड़े. ये सेल्फी स्टिक इधर, मेरे गियर से ये सॉक्स ये सर के गियर है इधर. That's it.